नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 ते सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून 50,000 रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबतचा जो काही जी आर आहे तो 4 एप्रिल 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर काय आहे तो जी आर आपण पुढे बघूया। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वांसाठी घरे हे राज्य शासनाचे धोरण आहे व या धोरणानुसार पात्र लाभार्थ्याला स्वतःचे घर मिळावे अशा पद्धतीचा जो काही प्रयत्न आहे तो केला जात आहे व त्यानुसार राज्य सरकार हे ग्रामीण भागातील बेघर जे काय आहेत त्या सर्वांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना ज्या काय आहेत त्या राबवत आहेत व त्यानुसार राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व त्याच पद्धतीने जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना अशा पद्धतीच्या जे काही योजना आहेत त्या राबवण्यात येत आहेत। या सर्व योजनांची जी काही अंमलबजावणी आहे ती ग्रामविकास विभागाअंतर्गत स्थापित केलेल्या राज्य व्यवस्थापन कक्ष व ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयांमार्फत करण्यात येत असते। आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा पहिला जो काही टप्पा होता तो सन 2016-17 ते सन 2021-22 या कालावधीमध्ये राबवण्यात आला होता। तर आता केंद्र शासनाने या योजनेचा जो काही दुसरा टप्पा आहे तो सन 2024-25 ते सन 2028-29 या कालावधीमध्ये सुरू केला आहे व त्याची जी काही अंमलबजावणी आहे ती राज्यामध्ये करण्यात येत आहे व त्या अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनाला 19.66 लाख घरकुलांचे उद्दिष्ट जे काय आहे ते प्राप्त झाले आहे। या अंतर्गत बांधकामाचा जो काही खर्च आहे तो जास्त येत आहे व त्या अनुदानात वाढ करण्याची जी काही मागणी आहे ती लाभार्थ्याकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत होती व या गोष्टी विचारात घेऊन टप्पा 2 अंतर्गत लाभार्थ्याच्या अनुदानात वाढ व अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे राज्य शासनाच्या विचाराधीन होते व त्यानुसार जो काही शासन निर्णय घेण्यात आला तो आपण पुढे बघूया। तर या नवीन शासन निर्णयानुसार सन 2024-25 मध्ये मंजूर लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानात राज्य सरकारच्या हिश्श्यातून 50,000 रुपये एवढी जी काही वाढीव अनुदान आहे ते मिळणार आहे। या 50,000 मध्ये 35,000 रुपये जे काय आहेत ते घरकुल बांधकामासाठी तर राहिलेले 15,000 रुपये हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी देण्यात येणार आहेत। या योजनेनुसार प्रत्येक लाभार्थ्याला आपल्या घराच्या छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा बसवायची आहे, अन्यथा जे काही 15,000 रुपये मिळणार आहेत ते मिळणार नाहीत। त्यानंतर राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष विभाग, आदिवासी विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून ज्या काही योजना राबवण्यात येतात त्या योजनांचे नव्याने उद्दिष्ट तयार करून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 ते सन 2028-29 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांच्या आवश्यक निधीची जी काही प्रशासकीय विभाग आहे त्यांच्या अर्थसंकल्पात तरतूद करून राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण कक्ष यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे।